आणि मी HDFC बँकेमध्ये कलेक्शन एक्झिक्युटिव्ह या पदावर होतो. आणि कलेक्शनला जाता असताना ऍक्सिडेंट झाला भोकरला. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मनका मोडला होता. मनका मोडल्यानंतर 2 वर्ष मी डबल वाजत होतो. पूर्ण दवाखाने फिरून बसलो होतो, कुठंच इलाज होत नव्हता. त्याच्यानंतर मला चांगलं वाटावं म्हणून मग भाऊ शिवेला होता वारता. ते शिवेला आल्यावर मला बरं वाटलं. तो नारळ बनार घरी घेऊन आल्यानंतर मला त्याला शिवेला वाटलं. आणि आता मला 1 वर्ष चाललंय सेवा करत करत पूर्ण टंटन झालं बाळूमामाच्या सेवेमुळे. विचार करा, आता तुम्ही आम्ही हॉस्पिटलमध्ये आपण चक्र अनेक घालतोय, कारण एकदा जर मनका त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याला आयुष्यभर त्याचा त्रास होतो. किती जरी प्रयत्न केलं, किती जरी पैसा वाचला, तर त्या मणक्यावरला इलाज होणं फार कठीण आहे. पण बाळूमामाची 1च वर्ष देणं, आज 1 वर्ष जसं मामाच्या सेवेत आलेत, आतापर्यंत 1 वर्ष तो मामाच्या सेवेत अखंडित आहेत. अजून सुद्धा केव्हा तर बाबा तू कुठल्या गावात? कावळगाव मध्ये म्हणजे बरोबर आहे. 1 वर्षाच्या जवळपास आता 1 वर्षाच्या वर गेले, म्हणजे 1 महिना 1.5 महिना वर झालेला आहे. तर विचार करा, एका वर्षामध्ये बाळूमामानं ठणठण त्यांना अनुभव त्याचा आलेला. आज विचार करा, त्यानं 1 वर्षामध्ये पैसा किती कमवला असता, कमवून 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 कमवला असता. पण त्या कमवण्याच्या पाठीमागे त्यानं पैसे घातले असते किती. तर त्याच्या आज बाळूमामाच्या दरबारात फक्त निस्ता मामाच्या शेळे मेंढ्याच्या पाठीमागे फिरला, त्याची काही मालिश कोणी केली नाही, त्याला कोणते इंजेक्शन देत बसले कोणी, आणि कोणी त्याचा अंग मोडत बसलं नाही. त्यानं केलंय काय नेमकं मामाच्या प्रमाणे? फक्त दिवस रात्र बाळूमाच्या मेंढ्याच्या पाठीमागे फिरला आणि तो तंदुरुस्त झाला, मजबूत झाला. लक्षात ठेवा, कष्टाशिवाय होत नाही. मी 15 दिवस मामाच्या दरबारात आलो, 1.25 महिना राहिलो, माझं काम व्हायला पाहिजे असं नाही. जोपर्यंत तुम्ही देवावर भार टाकून समाधान त्याच्या सेवेत मजबूतीनं राहणार नाही, तोपर्यंत तो आपल्या कामामध्ये सुद्धा मजबूत होणार नाही. कारण कष्टाशिवाय मामा देणारा देव नाही. कारण मामानं सांगितलं, मी जसं कष्ट करतोय तसं तुम्ही सुद्धा कष्टच करले, कष्टातूनच मला प्राप्त करून घ्यावा लागेल. कोणीही माध्यमातून कष्ट करा, कष्टाशी मला आपल्याशी करण्याचा प्रयत्न करा. त्याला लक्ष